नमस्कार. सगळे एकमताने जर इंदूच्या मागे उभे राहिले की दिग्रसकरांचा वारसा इंदूनेच पुढे चालवावा, तर मात्र मलाही नाईलाजास्तव इंदूच्या हातात या दिग्रसकर वाड्याची कमान द्यावी लागणार आहे, म्हणजेच वारसा चालवण्यासाठी. म्हणजे ती यापुढे दिग्रसकरांच्या गादीवर बसणार. हे तर आता मला अजिबात शक्य नाहीये, असं मोठ्या बाई स्वतःशी बोलत असतात. त्यांना रात्रभर झोप लागत नसते, कारण लवकरच आता दिग्रसकरांच्या घराण्याचा वारसा चालवण्यासाठी कोणतरी पुढं आलंच पाहिजे, आणि तो म्हणजे माझा अधोक्षजच असला पाहिजे, असं आता ठाम मत मोठ्या बाईंचं असतं. पण मोठ्या बाई स्वतःशी हेही बोलत असतात की अधोक्षजला अजूनही स्पष्ट असं बोलता येत नाही, त्याचे उच्चार असे स्पष्ट निघत नाही. मग तो कसा काय यापुढे आपल्या घराण्याचा वारसा पुढे चालवू शकतो? आता तर मात्र मला वेगळा विचार करावा लागेल. कसंही करून माझ्या अधोक्षजला दिग्रसकरांच्या गादीवर बसवण्यासाठी जरी मला वेगळी खेळी खेळावी लागली तरी मी ती खेळणार. आणि अशातच आता मोठ्या बाईंनी विठूच्या वाडीमध्ये काही माणसांना आपल्या बाजूने करण्याचा प्रयत्न केलेला असतो आणि त्यांना स्पष्टपणे असं म्हटलेलं असतं, माझ्या अधोक्षजच्या बाजूनेच तुम्ही निर्णय द्यायचा. तुमचं मत फक्त माझ्या अधोक्षजला, म्हणजे दिग्रसकरांची गादी चालवण्यासाठी माझा अधोक्षज कसा योग्य आहे हे तुम्ही लोकांना पटवून द्यायचं, आणि त्या बदल्यात मी तुम्हाला हवं ते देईन. हे वाक्य ऐकल्यावर आता तेथील काही लोक तरी मोठ्या बाईंच्या बाजूने तयार झालेले असतात. इकडे आपण पाहतोय आता अधोक्षजला इंदू समजवण्याचा प्रयत्न करत असते. अधू, मी काय म्हणते ते नीट ऐक. मला असं वाटतं आपल्या दिग्रसकर घराण्याची गादी तूच चालवली पाहिजेस. त्यावर अधोक्षज म्हणत असतो, इंदू, तुला तर माहिती आहे मला स्पष्ट बोलता सुद्धा येत नाही, तर मी कसं काय पुढे जाऊन कीर्तन करू शकतो? मी तर अडघळतो ना. त्यावर इंदू म्हणत असते, तुझी कमजोरी आहे ना, तीच तुला तुझी ताकद बनवायची आहे. लक्षात ठेव, तू कमजोर नाही आहेस, तर लोक तुला कमजोर करतायत. तू कमजोर आहेस हे म्हणून. त्यावर आता अधोक्षज म्हणत असतो, इंदू, माझी कमजोरी अशी आहे ना की ती आपण लपवू शकत नाही. मी तोंड उघडलं तरी लोकांना कळतं की मी काय बोलतो आणि मी काय बोलू शकत नाही ते. त्यावर इंदू म्हणत असते, अधोक्षज, तुझा माझ्यावर विश्वास आहे की नाही फक्त मला तेवढंच सांग. त्यावर मात्र अधोक्षज म्हणत असतो, इंदू, अगदी माझा स्वतःहून जास्त तुझ्यावरच विश्वास आहे. त्यावर इंदू म्हणत असते, मग झालं तर तुला काळजी करायची गरज नाहीये. मी तुला शब्द देते, येत्या काही दिवसांनंतर तुझ्या बोलण्यामध्ये खूपच कॉन्फिडन्स असेल आणि तुलाही वाटेल की खरंच तूही इतरांसारखा नॉर्मल बोलू शकतोस. अरे, फक्त बोलू काय शकतोस, तर छान प्रकारे कीर्तन देखील करशील तू. त्यावर मात्र अधोक्षज म्हणत असतो, इंदू, हे बोलणं सोपं आहे, पण ज्या वेळेला करायची वेळ येते ना, त्यावेळेला माझी बोबडी वळेल. आणि अशातच इंदूने आता अधोक्षजच्या थेट पाठीवर हात ठेवत त्याला असं म्हटलेलं असतं, फक्त एवढंच लक्षात ठेव, जर तुझा विश्वास माझ्यावर आहे ना, तर माझा विश्वास तुझ्यावर आहे की तू करू शकतोस. असं म्हणून आता इंदूने अधोक्षजला खूपच तयार करण्याचा प्रयत्न केलेला असतो. आणि असं म्हणतात ना की काही दिवसानंतर अधोक्षजला शेवटी स्वतःला जाणवतं की खरंच माझ्यामध्ये आता खूपच चांगला बदल होत चालला आहे, आणि मी देखील आता पहिल्यापेक्षा खूप चांगल्या प्रकारे शब्दांचा खेळ करू शकतो. आणि अशातच आता शेवटी इंदूने अधोक्षजला असं म्हटलेलं असतं, उद्या अमुक अमुक ठिकाणी कीर्तन आहे आणि त्या कीर्तनामध्ये मी तुझं नाव नोंदवलेलं आहे, त्या ठिकाणी तुला कीर्तन करायचं आहे. हे वाक्य ऐकल्यावर आता अधोक्षज म्हणत असतो, इंदू, असं का केलंस तू, तेही मला न विचारता? आता काय म्हणतील लोक जर त्यावेळेला मी काही बोलूच शकलो नाही तर? त्यावर आता इंदू म्हणत असते, अधोक्षज, पुन्हा निगेटिव्हमध्ये बोलतोस तू. विश्वास आहे ना माझ्यावर, मी तुला अजिबात हारू देणार नाही. आणि अशातच आपण पाहतोय इंदूने आता त्या ठिकाणी अधोक्षजला उभं केलेलं असतं आणि अधोक्षज पहिल्यांदा खूपच घाबरलेला असतो, पण शेवटी इंदूने अधोक्षजला हिंमत दिलेली असते आणि शेवटी अधोक्षजने हळूहळू का होईना तिथे असलेल्या
रसिक प्रेक्षकांचं अक्षरशः मन जिंकलेलं असतं. इतकं छान प्रकारे त्याने कीर्तन केलेलं असतं की प्रत्येकाला जणू असंच वाटत असतं की हो, कीर्तन ऐकावं तर अधोक्षज महाराज यांचंच. आणि त्यानंतर ही बातमी वाऱ्यासारखी पसरलेली असते. अगदी कानाकोपऱ्यातून गावागावातून लोक तिथे जमा झालेले असतात की अधोक्षज महाराजांचं कीर्तन होत आहे. आता ही बातमी जेव्हा मोठ्या बाईंपर्यंत पोहोचते की अधोक्षज महाराज अमुक अमुक ठिकाणी कीर्तन करत आहेत, आधी तर त्यांना विश्वास बसत नाही. शेवटी जेव्हा कन्फर्म होतं की हो, आणि अशातच आता आपल्या जावयाला घेऊन थेट ते त्या ठिकाणी पोहोचतात आणि स्वतः आपल्या कानांनी अधोक्षजचं इतकं छान चाललेलं कीर्तन ऐकून त्यांना मात्र आता राहवत नाही. आणि त्यांनी लगेचच आता बाजूला उभ्या असलेल्या इंदूला हात जोडलेले असतात आणि लगेचच त्या म्हणत असतात, इंदू, खरंच मानलं तुला. मी एवढं काही करत होते. माझ्या अधोक्षजला मला दिग्रसकर घराण्याच्या गादीवर बसवायचं होतं, पण ते काम तू केलंस. मानलं तुला, असं म्हणत आता मोठ्या बाईंनी थेट इंदूचे आभार मानलेले असतात. आणि अशातच आपण पाहतोय आता इकडे गोपाळ खूपच आश्चर्यचकित झालेला असतो. तो म्हणत असतो, अरे हे काय पाहतोय मी, चक्क मोठ्या बाई या इंदूचे आभार मानतायत. हे कसं होऊ शकतं. आणि लगेचच आता मोठ्या बाईंना बाजूला घेत गोपाळ म्हणत असतो, काय मोठ्या बाई, नक्की तुमच्या मनात काय चाललंय, तुम्ही आणि इंदूचे आभार मानताय. त्यावर लगेचच आता मोठ्या बाई म्हणत असतात, गोपाळ, जे दिसतं तसं नसतं. काही गोष्टी तुला नाही कळणार, पण तुला समजावून सांगते. लक्षात ठेव, जे आता चाललंय ना तसं काही दिवस चालू दे. इंदूला तिचा कॉन्फिडन्स खूपच हाय झाला आहे असं वाटू दे. आपण तिला वर चढवूया आणि नंतर असं काही खाली पाडूया ना की विचारून सोय नाही. तिला विचार करण्याचा अवधीसुद्धा द्यायचा नाही. हे वाक्य ऐकल्यावर गोपाळ म्हणत असतो, मानलं तुम्हाला, खरंच हुशारी असावी तर तुमच्यासारखी. आणि अशातच आता थेट मोठ्याबाई म्हणत असतात, हे बघ, आता आपलं जे काही चाललं आहे ना ते आपल्या व्यतिरिक्त कोणाला कळू देऊ नको. काय ना, या कानाची खबर त्या कानाला कळता कामा नये. हे वाक्य ऐकल्यावर गोपाळ म्हणत असतो, तुम्हाला काय म्हणायचं आहे, मी इकडची बातरी तिकडे पसरतो का. त्यावर मोठ्याबाई म्हणत असतात, तसं नाही, पण कसं आहे ना, काही गोष्टी सिक्रेट राहिलेल्याच बला. आणि अशातच आता गोपाळ म्हणत असतो, ओके ओके, काळजी करू नका, मलाही तेवढं कळतं. आणि अशातच आता शेवटी अधोक्षज महाराजांचं छान चाललेलं कीर्तन आता आटोपलेलं असतं. त्यानंतर आता प्रत्येकाने त्यांना टाळ्या वाजवून खूपच त्यांचं स्वागत केलेलं असतं. आणि अशातच अधोक्षजचा कॉन्फिडन्स खूपच हाय झालेला असतो. आणि तेवढंच आपण पाहतोय इंदू म्हणत असते, अधोक्षज महाराज, आता कसं वाटतंय तुम्हाला, तुमचा आजचा कीर्तनाचा कार्यक्रम खूपच जोरदार झाला. त्यावर आता अधोक्षज म्हणत असतो, इंदू, याचं संपूर्ण क्रेडिट तुला जातं. तू मला इतक्या छान प्रकारे तयार केलंस, माझ्यातल्या त्या कलात्मक गुणांना तू बाहेर काढलंस, त्यासाठी खरंच तुझे मनापासून आभार. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतंय, इथे तर आता इंदूला मोठ्याबाईंच्या चालबाबत काहीच माहिती नाहीये, पण जेव्हा कळेल त्यावेळेला मात्र इंदू मोठ्याबाईंची चांगलीच पळताभुई करेल हे निश्चित. बाकी तुम्हाला आजचा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.